पुण्यातील गुडलक चौकात चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलंय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केलाय। यावेळी गुडलक चौकात रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून घटनेविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला। ठिकाणी पुरोगामी आणि संस्कारांचा वारसा सांगणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये पुण्यातील नसळपूरमध्ये 3.5 वर्षीय चिमुकलीवरती ती तिच्या अंगणामध्ये खेळत असताना या ठिकाणी 65 वर्षीय भीमा कांबळे नावाच्या नराधमानं तिचं अपहरण केलं, तिच्यावरती बलात्कार केला आणि दगडाने ठेचून अतिशय निर्घृणपणे त्या चिमुकलीची हत्या करून मृतदेह हा त्या गोठ्यामध्ये शेणाखाली लपवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे। अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे। या महाराष्ट्रामध्ये वारंवार किती वेळा आम्ही आता आमच्या माता भगिनींवरचे अत्याचार सहन करणार आहोत। याआधी माळुंगेमधला प्रकार आपण बघितला, मालेगावमधला प्रकार आपण बघितला। वारंवार अशा घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेवरचा प्रश्न हा या जनतेमधला वाढत जाईल। शिवशाहीच्या गप्पा मारणारे महाराष्ट्र शासनातले मंत्री अधिकारी, शिवशाही आणण्याचा दावा करणारे गृहमंत्री अशा घटनांवरती आज गप्प बसलेले आहेत। त्या ठिकाणी आपण बघतोय SITची स्थापना झालेली आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालणार असं सांगण्यात येत आहे। परंतु याआधी देखील अशा घटना झाल्या, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या दाखल देखील झाल्या, परंतु त्याच्या पुढे काय झालं? त्यामुळे आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आता सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही निषेध करतोय। पीडितेला न्याय मिळाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हात पाय तोडून चौरंग बनवण्याची प्रथा जी होती, ज्यांनी महिला अत्याचार केले त्याचा चौरंग बनवण्याची जी प्रथा होती, कदाचित ती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणावी लागेल की काय, कदाचित ती पुन्हा या देशामध्ये आणावी लागेल की काय, अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे माझ्या गृहमंत्र्यांना आव्हान आहे, विनंती आहे की या बलात्काराला लवकरात लवकर फाशी द्या, अन्यथा त्या पीडितेला न्याय मिळणार नाही। अन्यथा कायदा सुव्यवस्थेवरचा, तुमच्यावरचा, शासनावरचा विश्वास हा लोकांचा उठून जाईल आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की शिवशाही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणण्याची खरंच गरज आहे। त्यामुळे आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे। चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे। आज पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रात्री महिला सुरक्षित नाहीये, कोणी बाहेर रस्त्यांवर एकटी महिला जाऊ शकत नाहीये, भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे। पोलीस प्रशासनाचं अपयश नाहीये का मग? 100% आमचा असा आरोप आहे की हे न्याय व्यवस्थेचं आणि पोलीस प्रशासनाचंच अपयश आहे। त्यामुळे कुठेतरी 4 वर्षांच्या या चिमुकलीला नाही, कुठेतरी याचं आत्मचिंतन गृह खात्याला करावं लागणार आहे। तो व्यक्ती, त्याच्यावरती आधी 3 महिलांवर अत्याचार करण्याचे आरोप झालेले आहेत। मीडियाच्याच माध्यमातून आम्ही ऐकतोय की त्यांनी त्याच्या पुतणीवरती अत्याचार केलेला आहे, त्यांनी त्याच्या आधी एका त्या एरोड्यातल्या कुठल्या तरी महिलेवरती अत्याचार केलेला आहे। मग त्याच वेळी त्याच्यावरती कठोर शासन झालं असतं, त्याच वेळी त्याच्यावरती कारवाई झाली असती तर आज ही 4 वर्षांची चिमुकली आपल्यामध्ये जिवंत असती। जिने अजून संपूर्ण जग देखील बघितलं नाहीये, जी अजून फक्त 3.5 वर्षांची त्या ठिकाणी होती, अजून तिचे स्वप्न, तिच्या परिवाराचे स्वप्न जे आहेत ते हिरावून घेण्याचं काम त्या 65 वर्षीय भीमा कांबळे नावाच्या नराधमाने केलेलं आहे। त्याला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। त्यामुळे गृह खात्याने याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, त्याला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आज जर तसं बघितलं तर शिवाजी महाराजांचा काळ आपण बघितला तर अशा प्रकारचा जो पण व्यक्ती हिंमत करायचा त्याचा चौरंग करण्याची प्रथा होती। पण आज जर आपण बघितलं तर मालेगावचं प्रकरण असेल किंवा पुण्यामध्येच मागे झालेलं स्वारगेटचं प्रकरण असेल तर हे जे आहे ते वाढत चाललेलं आहे। आणि याच्यामध्ये फक्त काय होतं की काही दिवस मोर्चा होतो, निषेध होतो, परंतु यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाही। आज आपण फक्त इथं येऊन निषेध करू शकतो किंवा बाकी सगळ्या संघटना संस्था करतायत, पण त्या मुलीच्या वडिलांना किंवा तिच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। एक 65 वर्षाचा नराधम येतो, मुलीला तिथून घेऊन जातो, गोठ्यात जातो म्हणून, त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करतो। त्याच्या आधी सुद्धा असे प्रकार झालेले आहेत। 2 वेळा त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले असताना सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली गेलेली नाही आहे। हे जे सगळं म्हणणं आहे त्याच्याच जे कुटुंबियांकडून आपल्याला म्हणजे लक्षात आलं होतं आधी,
तरी सुद्धा त्याला मोकळीक देण्यात आली, त्यामुळेच हा प्रकार कुठेतरी घडला. हे न्यायव्यवस्थेचं अपयश मी असं म्हणेल. आणि अजून सुद्धा जर समजा काही त्याच्यावर कारवाई करायला जमत नसेल, मी तर म्हणजे त्याला फाशी न देता त्याला सगळ्यांच्या हवाली करून त्याचा सुद्धा तो त्याच लायकीचा आहे की त्याला त्या मुलीला जशी त्याने तिची निर्गुण हत्या केली दगडाने ठेचून, त्या माणसाची सुद्धा तशीच निर्गुण हत्या केली पाहिजे, तेव्हाच त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळेल. कारण त्याला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे असं मला वाटतं. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले. शहरातील 4 हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केलाय. आंदोलनादरम्यान राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री निष्क्रिय असल्याचा आरोप करत स्वतंत्र गृहमंत्रीपद निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. तसंच महिला अत्याचार प्रकरणांसाठी जलदगती न्यायालय स्थापन करावीत, विशेष अधिवेशन बोलवावं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी माणसाच्या रूपात राहणाऱ्या राक्षसांनी म्हणजेच भीमा कांबळेंनी एका 3.5 ते 4 वर्षाच्या छोट्या मुलीचा निर्घृणपणे तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करून शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरलं. त्यासाठी आज संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने हुतात्मा चौक या ठिकाणी भीमा कांबळेचा पुतळा जो आहे तो जाळण्यात आलेला आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवरती होणारे जे अत्याचार आहेत ते वाढतच चाललेले आहेत दिवसांदिवस. याचं कारण म्हणजे या भारतातील न्यायव्यवस्था. कारण एखादा गुन्हा घडला की त्या ठिकाणी आरोपी लगेचच सापडतो, परंतु त्याला पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी ह्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रियांमध्ये वर्षानुवर्षे वेळ लावतात. 2-2, 4-4 वर्ष, 10-10 वर्ष वेळ लावतात आणि ह्यानंतर हे आरोपी मोकाट सुटले जातात. बाहेर जर आले तर जनता ह्या पीडित कुटुंब जे आहे त्या आरोपींना सोडत नाही, परंतु जेलमध्ये तुरुंगात जर राहिले तर ह्याची सर्व व्यवस्था केली जाते. पाहून एवढं वाईट वाटतं की ह्या भारतातली जी न्याय व्यवस्था आहे, जे सरकार आहे ते या आरोपींना पाठीशी घालते की काय, त्यांचं पालन पोषण करते की काय. एक प्रकारे यांनी सगळ्यांनी आरोपींना खतपाणी घातल्यासारखं होत आहे. त्यामुळे जे मुलींवरचे जे अत्याचार आहेत ते वाढत चाललेले आहेत. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी जी आहे त्या असा जिथे कुठेही अत्याचार घडेल, आरोपी ज्या क्षणाला सापडेल तेव्हापासून तत्काळ ही जी त्यांच्यावरची जी प्रक्रिया आहे न्याय व्यवस्थेची ती तत्काळ करण्यात यावी आणि 15 दिवसाच्या आतमध्ये त्या आरोपीला फाशी देण्यात यावी. नाहीतर मग असं चौकामध्ये जे पीडित कुटुंब आहे त्यांच्या स्वाधीन करून मग ते एकतर त्यांचं एन्काउंटर करतील नाही तर चौकामध्ये जाळून टाकतील. ब्रिगेडच्या कडून भीमा कांबळेचा आज हुतात्मा चौकामध्ये त्याचा पुतळा जाळला आहे. आज जर या सरकारनं जर त्यांच्याकडून जर फाशी शिक्षा होत नसेल, नाहीतर अशी जर होत नसेल तर आमच्या स्वाधीन करावं, संभाजी ब्रिगेडचे स्वाधीन करावं. मग त्याला दाखवतो की आम्ही जिथं घडलंय तिथं आमच्या चिमुरडीला त्यानं असा अत्याचार केलाय, तिथंच त्याला असं गवऱ्यात ठेवून त्याच्यावर पेटवून देऊ आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एवढंच सांगतोय. संभाजी भोसले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष. ठिकाणी लहान मुलं, अल्पवयीन मुलीवर अत्याचार होते, काय भूमिका असेल शासनाकडे, काय मागणी असेल? ना शासनाचं काय, आतापर्यंत किती तर असं होऊन गेले, ते कुणाला कठोर शासन केले. छत्रपतीचं पाया पडते ते सरकार स्थापन करताना. छत्रपती शासन नाव आहे की म्हणावं, चौरंगे करू दे ह्यांचा भीमा कांबळ्याचा.